हं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या या भागात आपण स्ट्रायकिंग टूल्स म्हणजेच वेगवेगळ्या हातोड्यांच्या प्रकारांची आणि त्यांच्या भागांच्या नावांची माहिती घेणार आहोत. तर सुरू करूया आजच्या या प्रवासाला. सुरुवात आपण हॅमरच्या पार्ट्सपासून करणार आहोत. तुम्ही बघू शकता आपल्यासमोर एक बॉल पेन हॅमर आलेली आहे. मुख्यत्वे करून तिचे दोन भाग पडतात. पहिला म्हणजे हेड किंवा डोके, जे ड्रॉप फोर्ज स्टीलपासून बनवले जाते, आणि दुसरा भाग हँडल, जो लाकडापासून बनवला जातो. काही हॅमरमध्ये हँडल बनवताना धातूचा आणि रबराचा सुद्धा वापर करतात. आता आपण हॅमरच्या इतर भागांविषयी माहिती घेऊ. सर्वप्रथम आहे फेस, ज्यालाच हातोडीचे मुख असेही म्हणतात. हा तो भाग आहे जो आपण खिळे ठोकण्यासाठी किंवा एखादी वस्तू ठोकण्यासाठी वापरतो. तो बहुतेक वेळा सपाट आणि मजबूत असतो. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे हँडल, ज्याला आपण हातोडीची दांडी असेही म्हणतो. ती लाकडाची, फायबरची किंवा मेटलची बनवलेली असते. मजबूत पकड आणि योग्य तोल राखण्यासाठी हँडल अत्यंत महत्त्वाचे असते. त्यानंतर येतो आय होल, यालाच हातोडीचा डोळा असेही म्हणतात. हा भाग हातोडीच्या हेडच्या मध्यभागी असतो, जिथे हँडल फिट बसवले जाते. आय होल हे हँडलला सुरक्षित पकड देण्यासाठी महत्त्वाचे असते. पुढचा पार्ट आहे पेनचा पार्ट. हातोडीच्या मागील बाजूस असणारा हा भाग वेगवेगळ्या प्रकारचा असतो. क्लॉ हातोडीत हो भाग खिळे काढण्यासाठी उपयोगी पडतो, तर काही हातोड्यांमध्ये तिरका किंवा गोलसर आकाराचा सुद्धा पेनचा भाग असतो, जो धातूच्या पत्र्यावर काम करण्यासाठी वापरला जातो. ह्याच पेन पार्टवरून वेगवेगळ्या हातोड्यांची नावेही पडली आहेत. पुढचा पार्ट आहे चीक. हेडच्या बाजूच्या सपाट भागाला चीक असे म्हणतात. चीक या शब्दाचा मराठी अर्थ म्हणजे गाल. समोर फेस, बाजूला गाल असं लक्षात ठेवलं तरी चालेल. हा भाग हातोडीची स्थिरता आणि मजबूती वाढवतो. तसेच हा हेड आणि हँडलला घट्ट जोडून ठेवण्यास मदत करतो. पुढचा भाग आहे वेज. मजबूतीसाठी हा आवश्यक भाग मानला जातो. हातोडीच्या हेड आणि हँडलला घट्ट पकडण्यासाठी वेजचा वापर केला जातो. वेजलाच फाळ असेही म्हणतात. हा छोटा पण महत्त्वाचा भाग लाकडी किंवा धातूच्या स्वरूपात असतो, जो हातोडीच्या हँडलमध्ये घट्ट बसवला जातो. त्यामुळे हँडल सैल होत नाही आणि हातोडी अधिक सुरक्षित आणि टिकाऊ बनते. यानंतर आपण हॅमरचे म्हणजेच हातोड्यांचे विविध प्रकार पाहणार आहोत. प्रत्येक हॅमरचा आकार, तिची माहिती आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. सर्वप्रथम आहे क्लॉ हॅमर. हा सर्वात जास्त वापरला जाणारा हातोडा आहे. याच्या पुढच्या भागाने ठोके मारले जातात आणि मागील यू आकाराच्या भागाने खिळे काढता येतात. सुतारकामासाठी आणि घरगुती दुरुस्तीसाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. क्लॉ या शब्दाचा मराठीत अर्थ म्हणजे पक्षाचा पंजा. आता तुम्ही बघू शकतात की हातोडीचा मागचा आकारही तसाच आहे. यावरून याचे नाव पक्के लक्षात ठेवा. पुढची आहे बॉल पिन हॅमर. तिचा मागचा भाग तुम्ही बॉल सारखा फुगीर असलेला बघू शकतात. ही हॅमर मुख्यतः धातूच्या कामांसाठी वापरली जाते. हिचा एक भाग सपाट असतो आणि दुसरा गोलसर असतो. लोहार काम, धातू वाकवणे आणि रिवेटिंग यासाठी हिचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे क्रॉस पिन हॅमर. क्रॉस पिन हॅमरमध्ये एका बाजूला सपाट भाग आणि दुसऱ्या बाजूला आडवा टोकदार भाग असतो. हा हातोडा मुख्यतः धातूचे बार वाकवण्यासाठी आणि छोटे खिळे ठोकण्यासाठी वापरला जातो. या हातोड्यामध्ये चुंबकीय गुणधर्म देखील असतात, त्यामुळे खिळे आणि स्क्रू सहजपणे घेतले जातात. त्यानंतर येतो स्ट्रेट पिन हॅमर. स्ट्रेट पिन हॅमर हा क्रॉस पिन हॅमर सारखाच असतो, पण याचा टोकदार भाग हा आडवा नसून सरळ असतो. याचा उपयोग धातू किंवा लाकडी खिळे ठोकण्यासाठी होतो. क्रॉस पिन हॅमर आणि स्ट्रेट पिन हॅमर यातला फरक ओळखण्यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण क्रॉस पिन हॅमर भिंतीवर मारतो, तेव्हा उमटणारा छापा हा हातोडीच्या दांड्यातून जो अक्ष किंवा ॲक्सिस जातो त्याच्या क्रॉसमध्ये असतो. त्यात अधिकचं चिन्ह तयार होतं किंवा क्रॉसचं चिन्ह तयार होतं.
जेव्हा तुम्ही स्ट्रेट पिन हॅमर भिंतीवर मारता तेव्हा उमटणारा छापा हा दांड्यासारखा स्ट्रेट असतो आणि दोन्ही एकाच ॲक्सिसमध्ये येतात, म्हणजे हातोडीचा दांडा आणि तो स्ट्रेट पिनने मारलेला छापा. एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी, मी हा व्हिडिओ मुद्दाम एकाच पेजवर बनवलाय कारण तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढता येईल आणि लक्षात ठेवायला सोपे जाईल. तर सर्वांनी शेवटी याचा एक SS काढून घ्या. स्लेज हॅमर. स्लेज हॅमर हा मोठ्या आणि जड कामांसाठी वापरला जातो. बांधकाम, मोठे लोखंडी तुकडे फोडणे आणि जमिनीवर जोरदार प्रहार करणे यासाठी याचा वापर केला जातो. याचा वापर आपण दोन्ही बाजूंनी करू शकतो. पुढची आहे कार्पेंटर्स हॅमर. सुतारकामासाठी विशेषतः डिझाईन केलेली हातोडी हलके आणि अचूक ठोके मारण्यासाठी वापरली जाते. लाकडी सामान तयार करताना किंवा फर्निचर जोडताना याचा उपयोग होतो. मॅलेट हा लाकडाच्या किंवा रबराच्या हेडपासून बनवलेला असतो. याचा उपयोग सौम्य आणि नियंत्रित ठोके मारण्यासाठी होतो, जसे की चामड्याच्या किंवा लाकडी वस्तूंवर काम करताना. तुम्ही चित्रात बघू शकता, डाव्या बाजूला रबरी हेड असलेली मॅलेट आहे आणि उजव्या बाजूला लाकडी हेड असलेली मॅलेट आहे. लाकडावर चिझल किंवा छिन्नी चालवण्यासाठी आणि लाकडी प्लेन ॲडजस्ट करण्यासाठी मॅलेटचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने आज हॅमर म्हणजेच हातोड्यांचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले आणि हॅमरच्या प्रत्येक भागाला काय नाव दिलेले आहे त्याविषयी आपण माहिती घेतली. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकतात आणि अजून तुम्हाला ज्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे तो टॉपिक तुम्ही कमेंट्समध्ये सुचवू शकतात. आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले फार फार आभार. तुम्ही आलात, आम्हाला फार आनंद झाला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी येत राहा आणि आमचा रीच वाढवत राहा, जेणेकरून ज्याला खरंच गरज आहे त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत जातील. ऑल द बेस्ट, टेक केअर, गुड बाय.